In today, we are going to take video number three of reading works of art. कलेचा आढावा. Last video we are going to prepare. In today's age of commercialization, many men have take up gone art. आणि आजच्या या व्यापारी जगतामध्ये कला म्हणजे लाखो करोडो रुपयाला एक एक पेंटिंग विकल्या जात्या, परंतु या पेंटिंग दिस इज टेकन फ्रॉम बारोड फ्रॉम गोंड आर्ट. गोंड आर्ट गोंड लोकांची कला आहे. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट प्रॉबॅबली लाय इन वुमेन्स डेली कोर्स. स्त्रियांचं नेहमीचं कोर्स मीन्स हाऊस होल्ड वर्क, दैनंदिन कामकाज, लाईक क्लिनिंग, स्वच्छता हे दिले बघा. अँड डेकोरेटिंग द हाऊसेस. स्त्रियांना विशेष वुमेन्स हॅव fond of decorating house more than men. Dealing with natural colors in the course of cooking and in their leisure times activities by आबा भगवत. आता या ठिकाणी बघा, we have completed the lesson. now how to make workshop. Try to understand. Spot the error in the spelling from the text. या स्पेलिंग चुकीच्या दिलेल्या आहे, एक एक अक्षर कुठंतरी चुकीचं दिलेलं आहे. आता रिनोन हा शब्द आले बघा, RENOWED असं पाहिजे. फीचर FEATURES करेक्ट स्पेलिंग कुठून घ्यायचं आहे तर त्याच्याकडून घ्यायचं आहे. ट्रायबल TRIBAL. आता इथं EL दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही व्हाय सच टाईप ऑफ मिसिंग म्हणजे रॉंग वर्ड्स आर गिवन टू रीड द लेसन ट्वाईस ऑर थ्राईस. दोनदा तीनदा लेसन वाचा, त्याच्यातून शब्द शोधून काढा. गाईडातून उतारा करू नका. होमवर्क मला माझ्या वैयक्तिक नंबरवर टाकायचा आहे. होमवर्क केलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस तुमच्या होमवर्कच्या वया चेक केल्या जातील, असं काही समजू नका. शाळा लवकरच सुरू होतील. ट्रायबल आहे, जॉमेट्रिक आहे, GEMA असे हे सगळे शब्द काय करायचे तुम्हाला हे करायचे. आता इकडं कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. काही नाही, तुम्हाला लेसन वाचाय. कॅरेक्टरीज फीचर्स ऑफ रज्जास पेंटिंग. आपण पाहिले सिम्पल, स्ट्रायकिंग, कॅप्टिव्हेटिंग हे पूर्ण करायचे आहे तुम्हाला. लेसनमध्ये तुमचा सिम्पल हा शब्द आहे त्याच्या पुढे दिलेला आहे, कॅप्टिव्हेटिंग त्याच्या पुढे दिलेला आहे, स्ट्रायकिंग त्याच्या पुढचा भाग भरायचा आहे पूर्ण ओळीमध्ये, आणि असा डायग्राम काढायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग with the reference to the passage. Rajja's painting do not depict. आता डिपिक्ट हा शब्द जिथं दिसेल ना, दोन ठिकाणी लेसन मध्ये डिपिक्ट हा शब्द आहे. डिपिक्ट मीन्स टू ड्रॉ. तिथून शोधायचं आणि पूर्ण करायचं. रज्जाज पेंटिंग आर डन इन द डॅश स्टाईल. कोणत्या स्टाईलमध्ये केलेलं आहे ते शोधून लिहायचे. आता लेसन वाचावं लागेल. रज्जाज पेंटिंग आर नॉट इन्स्पायर्ड बाय. आता इन्स्पायर्ड बाय कुठंतरी इथं आलेलं होतं बघा. रज्जास पेंटिंग आर नॉट इन्स्पायर्ड हा शब्द कुठं तुम्हाला दिसेल तिथून तो उचलायचा आहे आणि त्याच्या पुढचा भाग तो कम्प्लीट करायचा आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर असं पूर्ण करायचं आहे. रीड द पॅसेज ऑफ गोंड आर्ट. आता रज्जाचं पेंटिंग झालं. आता सेकंड पार्ट आहे फॉर गोंड आर्ट. केअरफुली द कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विदाऊट गोईंग बॅक टू द पॅसेज. आता गोंड आर्ट काय मी तुम्हाला सांगितलं होतं की गोंड आर्ट हा जो करायचा आहे पूर्ण, हा कसा करायचा आहे विदाउट द हेल्प ऑफ टेक्स्ट, विदाउट द रिडिंग ऑफ टेक्स्ट न वाचता करायचा आहे. बघा मी तुम्हाला एक सांगतो, गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. इथं ट्रायबल शब्द आलेला आहे, म्हणजे हाऊ क्युरियस अँड हाऊ डिग्निफाईड यू आर विथ द लेसन. आपण धड्याशी किती सहमत आहोत विथ आवर टीचिंग अँड लर्निंग प्रोग्राम. शिकण्या शिकवण्याच्या भागामध्ये आपण किती सहमत आहोत हा याचा भाग आहे. गोंड इज अ ट्रायबल आर्ट. बरोबर आहे. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलगी अ द्रविडियन द्रविडियन लँग्वेज हा शब्द आलेला आहे बघा. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थर्न वॉल्स ऑफ देअर हाऊसेस on their houses. Okay, in folk arts you yourself
अशाच पद्धतीने शोधायचं आहे. यू युअर सेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू. मग आता तेवढं भरायचं आहे तुम्हाला. आलं लक्षात. पुढं नंबर 5, ड्रॉ अबाउट द फॉलोइंग इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ गोंड आर्ट विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. पॅसेजच्या मदतीने न्यायचं गोंड आर्ट. मग कशी बघा, बघा, व्हेरिएशन इन ड्राइंग, outlines, dots, preparing colors of combinated texture design, developed and preserved by a medium of preparing the canvas medium. Why does the author think that the roots of folk art lie in women's work? In women's work. Why does the author think that the roots of folk art lie in women's color? तुम्हाला असं का वाटतं वुमेन्स कोर्स स्त्रियांच्या कामकाजामध्ये शेवटच्या पॅसेजमध्ये आलेले आहे? का वाटतं? बिकॉज वुमेन्स हॅव फॉन्ड ऑफ डेकोरिंग दिअर हाऊसेस मोर दॅन मॅन, मोर दॅन जेंट्स. लेडीज हॅव फॉन्ड ऑफ डेकोरेटिंग हाऊसेस. कारण स्त्रियांना पुरुषांपेक्षा त्यांची घरं अशी सुसज्ज टू क्रिएट प्लीजंट. वाय डू दे डू सो? टू क्रिएट प्लीजंट ॲटमॉस्फिअर इन दिअर हाऊसेस. घरामध्ये सुखद वातावरण निर्माण व्हावं म्हणून. फ्रॉम द पॅसेज लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू. जॉमेट्रीला समानार्थी शब्द जेवढे आलेले आहे, मग कोणते कोणते? फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, डॉट असे शब्द आले. कलर्स मग ऑरेंज, येलो, डिफरंट टाईप ऑफ कलर कॉम्बिनेशन. डिझाईन, मग डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे. डिझाईन मीन्स शेप. त्यांची शब्द त्यांच्याशी रिलेटेड. जसं जॉमेट्रीशी भूमिती करायची ना, म्हणजे काय? लाईन, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर. मग कलर्स, डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स. मग डिझाईन म्हणजे शेप, वेगवेगळ्या प्रकारचे शेप. आलं लक्षात. तर हा 7वा बघा. 8वा आहे, these two passages are examples of short introduction to work of art, a short review. They cover the following point. The name of the creator. कौन है? रज्जा, अब्दुल रज्जा. The theme or subject matter, कलेचा विषय त्या लेसनचा. थीम मीन्स सब्जेक्ट मॅटर. टाइप ऑफ आर्ट, गोंड. इंडिव्हिज्युअल स्टाईल, प्रेझेंटेशन टेक्निक्स, इट्स इफेक्ट ऑन व्ह्यूज, मेसेज ऑफ इन्स्पायरेशन. यू हॅव टू कंडक्ट द हेरिटेज ऑफ आर्ट, डिपिक्ट ऑफ आर्ट फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कलेचा वारसा कसा चालत. हाऊ डिड our forefathers hand over the art to the next generation, to the present generation. म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीचा कसा कलेचा वारसा चालवला हे आपल्याला दिसतं. हा मेसेज आहे. what we are doing, we are doing the same thing. आपल्या पूर्वजांचा वारसा आपण चालवतो वेगवेगळ्या कलेचा. what points will you include? आता बघा, एखादा आर्टिस्ट असेल किंवा एखादा कलाकार असेल पिक्चरमध्ये काम करणारा, त्याचा मुलगा कलाकार होतो म्हणजे तो पुढे वारसा चालवतो. एखादा पेंटिंग काम करणार असेल त्याचा मुलगा पुढे वारसा चालवतो. एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल तो शेतकऱ्याचा वारसा म्हणजे असे परंपरागत. पॉइंट्स विल यू इन्क्ल्यूड. व्हॉट पॉइंट्स विल यू इन्क्ल्यूड इफ यू हॅड टू ड्रॉ अ बुक ऑर फिल्म ऑर अ प्ले. जर तुम्हाला एखादा पिक्चर किंवा नाटक करायचं असेल तर तुम्ही काय करता? कशा करता? आता तुम्हाला मी उदाहरण देतो. एखादा कीर्तनकार असेल तर कीर्तनकाराचा मुलगा बघा पुढे तो कीर्तनचा वारसा चालू ठेवतो, नाही का? त्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याच्यामध्ये इंदुरीकर महाराजांचं उदाहरण देता येईल किंवा विदर्भातले ते महाराज, काय नाव त्यांचं, ते सुद्धा म्हणजे त्यांचा मुलगा आता कीर्तन करतो आहे. विदर्भातले महाराज, काय नाव त्यांचं?
आठवल्यावर मी सांगतो. चूज अ बुक, फिल्म अँड रिव्ह्यू इट इन शॉर्ट युजिंग द पॉइंट्स यू हॅव लिस्टेड. चूज अ बुक, फिल्म असे निवडायचे आणि त्याची यादी करायची. आता लँग्वेज स्टडी काय बघा, लँग्वेज स्टडी आपल्याला महत्त्वाचा बघा आहे. सत्यपाल महाराज, सत्यपाल महाराजांचा मुलगा आता त्यांच्यासारख्याच खंजिऱ्या वाजवतो, कीर्तन करतो, किंवा अनेक एखादा शाहीर असेल, त्या शाहिराचं तुम्ही उदाहरण घ्या. शाहीर देवानंद माळेचं उदाहरण घ्या. त्यांचा मुलगा अगदी लहान वयापासून, तुम्ही जर मराठी पाऊल पडते पुणे कार्यक्रम पाहिला तर छोटासा मुलगा आहे बघा, तो पोवाडा पण म्हणतो, वाजवून म्हणतो. म्हणजे कितीतरी, सोम गोराणे नावाचा एक कलाकार आहे छोटा, तो आई वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवणार आहे. म्हणजे असे अनेक कलाकार त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, वारसा चालू ठेवण्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. यू नो दॅट अन ॲडव्हर्ब इज अ वर्ड. मी तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्ब, व्हॉट इज पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शिकवलेलं आहे. ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट द ॲक्शन वर्ड ऑर अबाउट वर्ब. ॲक्शन वर्ड दॅट इज वर्ब. An adjective, another adverb, etc. It can give us information about the place, time, manner, etc. of the action denoted by the verb. तुम्हाला मी पार्ट्स ऑफ स्पीचचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या, विथ मेनी एक्झाम्पल. आता रिपिटेशन या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल, हेअर टेल्स अस प्लेस. हेअर हा काय आहे? हेअर हा शब्द ठिकाणाची माहिती सांगतो. नाव गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट टाइम, टाइम, वेन फॉर टाइम, फास्ट फॉर ॲक्शन, गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट मॅनर, म्हणजे क्रिया कशी घडते. इन द सेम वे, ही रन्स फास्ट. फॉर एक्झाम्पल, ही रन्स फास्ट, तो जोरात धावतो. हाऊ डज ही रन फास्ट. हाऊने प्रश्न विचारा, तुम्हाला ॲडजेक्टिव्ह मिळेल, ॲडव्हर्ब मिळेल. तुम्हाला इन द सेम वे अँड ॲडव्हर्ब क्लॉज इज अ ग्रुप. आणि क्लॉजेस सुद्धा तुम्हाला सांगितलेले. ॲडव्हर्ब क्लॉज, मेन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. मग त्याचे प्रकार सांगितले, नाऊन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज अँड एक्झेक्टिव्ह क्लॉज. मग नाऊन क्लॉजचे प्रकार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, रिझल्ट, असे वेगवेगळे 9 प्रकार तुम्हाला सांगितले. 9-10 प्रकार बघा. तुम्ही एकदा ते लँग्वेज स्टडीच्या एकदा पुन्हा ते बघा, व्हिडिओ बघा. ऑफ वर्ड्स दॅट कॅन ऑल्सो टेल्स अस समथिंग अबाउट प्लेस. आता वेअर वॉज शिवाजी बॉर्न. वेअर फॉर प्लेस, वेन फॉर टाइम, हाऊ फॉर मॅनर, हाऊ डज ही रन फास्ट. आता वेअर वॉज शिवाजी बॉर्न. शिवाजी वॉज बॉर्न ॲट शिवनेरी. वेन वॉज शिवाजी, छत्रपती शिवाजी बॉर्न. छत्रपती शिवाजी वॉज बॉर्न 19 फेब्रुवारी 1630. आलं लक्षात? हे लक्षात घ्या. मॅनर, हाऊ डज ही रन फास्ट. ऑफ द ॲक्शन डिनोटेड बाय द वर्ब. Read the following examples and then complete the sentence using your own ideas. For example, a place. You may sit where you like. Place. You can go where you want. तुला जिकडं जायचंय तिकडं जा. Another example. त्याच्यानंतर you may sit where you like. तुला जिथं बसायचं आहे तिथं बैस. Time. I entered the school when the bell was ringing. शाळाची घंटा वाजली. I entered the school when the school bell rang. शाळेची घंटा वाजली आणि मी शाळेत गेलो उशिरा. बघा, मॅनर. I love my country like a true Indian should. I love my country from the bottom of my heart. म्हणजे मी माझ्या देशावर मनापासून प्रेम करतो. म्हणजे ही काय आहे? तर अशा पद्धतीने हा होमवर्क तुम्हाला सोडवायचा आहे. सगळा होमवर्क म्हणजे लँग्वेज स्टडी फार पहिल्यापासून तर शेवट 1 फ्रॉम 1 to 9 सगळा होमवर्क मला पूर्ण 3 व्हिडिओ पाहिल्यानंतर, 3 व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर ते 3 पुन्हा तो लेसन एकदा, दोनदा, तीनदा वाचायचा आहे आणि स्वतः पूर्ण वर्कशॉप पूर्ण करून वहीमध्ये. आणि तुम्ही वर्कशॉप